नमस्कार, मी केशव जाधव. आज आपण बघणार आहोत की सिंगल फेज एक्सटेन्शन बोर्ड बनवण्यासाठी कोणकोणत्या सामग्रीचा वापर केला जातो हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर आज आपण ह्या साधनसामग्रीचा एक सिंगल स्विच आणि एक सॉकेटच्या सहाय्याने आपण एक एक्सटेन्शन बोर्ड कशा प्रकारे बनवू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर आपण बघूया याच्यामध्ये आपण सिंगल स्विच ऑन ऑफसाठी वापरतात आणि एक सॉकेट आहे. त्याच्यामध्ये 3 पिन टॉप 2 पिन टॉप आपण मेल फिमेल याच्यामध्ये टाकू शकतो. तर याचं बॅक कवर जे आहे याच्यात सिंगल स्विच जो आहे त्याच्यात 2 टर्मिनल आहे, एक अप्पर साईड आणि एक लोअर साईड टर्मिनल. ओके. आणि हे एक सॉकेट आहे. सॉकेटला ग्राउंडिंग, लाईव्ह आणि न्यूट्रल असे 3 टर्मिनल असतात. तर आपण बघूया सिंगल फेज एक्सटेन्शन बोर्ड बनवण्यासाठी एक स्विच एक सॉकेटचा जी बाहेरून एक्सटर्नल वायर येणार आहे फेज वायर ती ऑलवेज स्विचच्या लोअर टर्मिनलला कनेक्ट करणे. ओके. लोअर टर्मिनलला कनेक्ट केल्यानंतर जी बाहेरून एक्सटर्नल न्यूट्रल वायर येणार आहे, फेज वायर आपण सिंगल स्विचच्या लोअर साईडला कनेक्ट केलेला आहे आणि जी न्यूट्रल येणार आहे बाहेरून ती या सॉकेटला पण आपण कनेक्ट केली. न्यूट्रल टर्मिनलला ब्लॅक केबल कनेक्ट केली. ओके. हे करत असताना याच्यामध्ये सिंगल स्विचचा जो अप्पर टर्मिनल आहे त्या अप्पर टर्मिनलला आपण एक लूप बनवू. जो अप्पर टर्मिनल आहे स्विचचा सिंगल स्विच अप्पर टर्मिनल जे कनेक्टेड आहे, जे सिंगल स्विचचा अप्पर टर्मिनल आहे त्या अप्पर टर्मिनल जे कनेक्शन आहे या लाईव्ह टर्मिनलला, सॉकेटच्या लाईव्ह टर्मिनलला कनेक्ट करायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला सिंगल स्विच आणि सिंगल सॉकेटच्या सहाय्याने एक्सटेन्शन बोर्ड आपण बनवलेला आहे. आणि याची जी फेज न्यूट्रल वायर आहे या बॉक्समध्ये आपण कनेक्ट करू शकतो. तर अशा प्रकारे आपण सिंगल स्विच आणि सिंगल सॉकेटच्या सहाय्याने आपण 2 केबल फेज न्यूट्रल कनेक्ट केलेली आहे आणि इथून आपण ह्या बॉक्समधनं बाहेर आपण एक 2 पिन टॉप यूज करून आपण त्याचा वापर करूया. ओके. तर आणि हे बॉक्स प्लेट कवर आपण ह्या 2 स्क्रूने आपण फिट करूया. ओके. त्याच्यानंतर आपण हे जंक्शन बॉक्स टाईट करूया म्हणजे जेणेकरून आपण याच्यावरनं कवर प्लेट आपण व्यवस्थित प्रकारे लावू शकतो. ठीक आहे. हा झाला आपला सिंगल फेज एक्सटेन्शन बोर्ड. अशा प्रकारे हे टाईट करणं आणि याच्यानंतर हे त्याच्यावर कवर प्लेट लावणं. ओके. हा जनरली 6 एम्पियर 240 वोल्टचा सिंगल स्विच आहे. हे घरगुती उपकरणासाठी आता याचा वापर केला जातो. आता आपण बघूया की तर आता बघणार आहोत आपण हा सिंगल फेज एक्सटेन्शन बोर्ड तयार झालेला आहे सिंगल स्विच एक सॉकेटचा. आता आपण फेज आणि न्यूट्रल 2 पिनच्या सहाय्याने आपण मेन सप्लायला देणार, आपण सॉकेटला देणार इनकमिंगमध्ये येणारा आणि याला आपण चालू करणार. ऑन केल्यानंतर स्विच ऑन केल्यानंतर हा स्विच पण आपण ऑन करणार जेणेकरून इथं सप्लाय कुठल्या लेफ्ट साईडला येणार का राईट साईडला आपण ते बघणार. तर डाव्या साईडला याचा फेज येणार आहे, फेज सप्लाय आलेला आहे म्हणजे हा एक्सटेन्शन बोर्ड आपला चालू झालेला आहे. अशा प्रकारे आपण सिंगल फेज एक्सटेन्शन बनवू शकतो. हे लाईव्ह टेस्टरच्या सहाय्याने आपण फेज चेक केलेला आहे. अशा प्रकारे आपण सिंगल फेज एक्सटेन्शन बोर्ड बनवू शकतो. ओके. थँक्यू.